नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी करण्याची वाट पाहत असाल, तर आता थांबून घ्या. कारण सरकारने या नियमात खूप काही मोठा बदल केला आहे. आता शेतकऱ्यांसाठी स्वतः ई-पीक पाहणी करण्याचा पर्याय हा बंद करण्यात आला आहे. मग आता तुमच्या पिकाची नोंद कशी होणार, तुमची ई-पीक पाहणी कशी केली जाणार, तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गेल्या काही वर्षात मोबाईल ॲपद्वारे स्वतः शेतकरी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी करत होते आणि त्यांना अनेक अडचणी येत होत्या. कधी सर्व्हर डाऊन असायचा, तर कधी तांत्रिक चुकांमुळे पिकाची नोंद चुकीची व्हायची. यामुळे सरकारला आणि शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसायचा. याचा त्रास हा दूर करण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून शासनाने नवीन नियम लागू केला आहेत. आता तुम्हाला स्वतः मोबाईलवरून ई-पीक पाहणी करण्याची गरज नाही आणि तो ऑप्शन बंद करण्यात आला आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल, की आता आमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद कशी होणार? ई-पीक पाहणी कोण करणार? तर बघा, शासनाने आता प्रत्येक गावासाठी एक विशेष सहाय्यक आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे नियुक्त केलेले सहाय्यक स्वतः तुमच्या शेताच्या बांधावर येतील, तुमच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करतील आणि तुमच्याकडे असलेल्या सरकारी प्रणालीद्वारे अचूक नोंदणी करतील. यामुळे तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद अगदी योग्य होईल. या नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचणार असला तरी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जेव्हा सरकारी सहाय्यक तुमच्या गावात किंवा शेतात येतील, तेव्हा त्यांना तुमच्या पिकाची अचूक माहिती द्या. कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, जेणेकरून भविष्यात पीक विमा किंवा शासकीय मदतीमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, सरकारच्या या नवीन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? हा निर्णय चांगला आहे की वाईट आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी मित्राला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतीविषयक आताच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.